नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. पीएम किसानचे पैसे वाढणार का? बजेटमध्ये कोणाला काय मिळणार? याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडण्यात येणारा अंतरिम अर्थसंकल्प 2 दिवसांवर आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसह विविध घटकांना त्यात खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढणार. अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी वेतन पुनर्रचना करण्याची मागणी करत होते. आता सरकारकडून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000वरून वाढून 26,000 रुपये होऊ शकते. 8वा वेतन आयोग लागू करण्याची शक्यता. 8व्या वेतन आयोगासंबंधी सरकार महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा या बजेटमध्ये करू शकते. यामुळे कनिष्ठ पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लाभ होईल. त्यांचेही वेतन वाढू शकते. 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी. दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवला जातो. कोरोना काळात या भत्त्यात वाढ केली नव्हती. त्या 18 महिन्याच्या काळातील महागाई भत्त्याची थकबाकी दिली जाऊ शकते. शेतकरी सन्मान निधीची रक्कम वाढणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या 6,000 असलेला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी 9,000पर्यंत वाढवण्याचा अंदाज आहे. महिला शेतकऱ्यांना हा सन्मान निधी प्रतिवर्ष 12,000 रुपये करण्याचा अंदाज आहे. लाभार्थ्यांवर दुहेरी करारातून दिलासा. सर्वच कंपन्या मिळणाऱ्या नफ्यावर कर भरीत असतात, परंतु सरकार शेअरधारकाला मिळणाऱ्या लाभार्थ्यांवर कर लावते. या दुहेरी कर आकारणीतून शेअरधारकाची सुटका दिली जाऊ शकते. अटल पेन्शनमध्ये वाढीची शक्यता. सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी निवृत्ती वेतनाची मर्यादा वाढू शकते. सध्या दिली जात असलेली रक्कम पुरेशी नसल्याने अटल पेन्शन योजनेत वाढ केली जाऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांना देणार दिलासा. निवृत्त वरिष्ठ नागरिकांना आरोग्य उपचार, औषधे यासाठी होणारा अधिकाधिक खर्च पाहता सरकार त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेमधून युनिटींना करमुक्त दर्जा देऊ शकते. वित्तीय तूट 4.5% आणण्याचे लक्ष्य चालू. वर्षातील वित्तीय तूट 5.90% आहे. 2024च्या अखेरपर्यंत ही GDPच्या तुलनेत 4.50% पर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. भांडवली खर्च पुढील वर्षी 11.50 ट्रिलियन होण्याचा अंदाज आहे.